नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी संदर्भातील खूप महत्त्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलेली आहे आणि ती लाडक्या बहिणींना जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। तर ती अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। लाडकी बहीण योजनेत लाभ मिळवण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे। म्हणजेच प्रत्येक लाभार्थी महिलेला स्वतःची ई-केवायसी करायची आहे। तर एवढंच नाही तर सरकारने लाडक्या बहिणींचे पतीची आणि वडिलांची ई-केवायसी करणे हे पण गरजेचे आहे असे सांगितले आहे। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर पती किंवा वडील हयात नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी काय करावे। आता सगळ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न हा आहे की जर माझा पती किंवा वडील हयात नसतील तर आमची केवायसी कशी होणार। तर या महिलांची अडचण राज्य सरकारने लक्षात घेतलेली आहे आणि हीच त्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। महिलांना अशा परिस्थितीत वंचित ठेवू नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्याची तयारी केलेली आहे। अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद होऊ नये असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच अशा लाडक्या बहिणींचा लाभ सुरूच राहणार आहे। म्हणजेच जर तुमचे पती किंवा वडील नसतील तरी तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे। अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तरी याबाबत लवकरच सरकार घोषणा करणार आहे अशी सूत्रांनुसार माहिती मिळालेली आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि तुम्हाला 18 नोव्हेंबर पर्यंत ही ई-केवायसी करायची आहे। ज्या लाडक्या बहिणींची केवायसी होत आहे त्यांनी लवकरात लवकर 18 नोव्हेंबर पर्यंत त्यांची केवायसी करून घ्यावी आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी होत नाही, ज्यांना पती नाही वडील नाही, अशा लाडक्या बहिणींनी सध्या वाट पाहावी कारण तुमचा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचलेला आहे।